राधे गोविंद, श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे। श्री राधे गोविंद, श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे। श्री राधे गोविंद, श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे। श्री राधे गोविंद, श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे। श्री राधे, श्री राधे, श्री राधे जय राधे, श्री राधे जय राधे। श्री राधे जय राधे। श्री राधे गोविंद, श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे। 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 हाँ, श्री राधे जय राधे। श्री राधे जय राधे। हे श्री राधे जय राधे। श्री राधे जय राधे। श्री राधे गोविंद, श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे। 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 गोपाल कृष्ण भगवान की की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। भगवंताचं गोड चरित्र, श्रीमद भागवत कथा चौथ्या दिवसाच्या आजच्या आपल्या दुपारच्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत। देवाचं नाव या कलियुगामध्ये, कलियुग वाईट आहे बरं का, कलियुग खूप वाईट आहे, पण या कलियुगाचा एक गुण साधू संतांनी सांगितला, जसे काही अवगुण असतात तसे याचे काही गुण पण आहेत। कलियुग जरी वाईट असलं तरी या कलियुगामध्ये एक चांगला गुण आहे। तो चांगला गुण म्हणजे मानव देहात येऊन, नरदेहात येऊन मुक्त होण्यासाठी शेकडो वर्ष तपश्चर्या करायची गरज नाही, होम हवन करायची गरज नाही, कर्मकांड करायची गरज नाही, फक्त साधा आणि सोपा मार्ग भवसागरातून तरुण जाण्याचा साधू संतांनी सांगितला, तो म्हणजे भगवंताचं नाम। देवाचं नावच एक तारक आहे कलियुगामध्ये, बाकी काही करायची गरज नाही। न लगती सायास जावे वनांतरा, कुठं वनात जायची गरज नाही, घरदार सोडायची गरज नाही, मग फक्त या संसारात राहून तुम्ही मुखाने नाम देवाचं सगळं तुमचं स्वतःचं काम करीत करीत जरी नाव घेतलं ना,
तरी एका एका पावलाला एक एक नाव जर घेतलं तुम्ही तर एका एका यज्ञाचं फळ मिळते. यज्ञाचं. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले. साधू संतांनी सांगितलं कोणतंही काम करताना कोणत्याही निमित्तानं का होईना नाव घ्या, देवाचं नाव घ्या. कसं नाव घ्या? दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गायन रे अनंत, तुझ गायन रे अनंत, तुझ गायन रे अनंत, तुझ गायन रे अनंत. दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गायन रे अनंता, तुझ गायन रे अनंता, तुझ गायन रे अनंता, तुझ गायन रे अनंता. नवीने जन्म भरी तुझ नाम गा मुरारी, नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी. दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गायन रे अनंत, तुझ गायन रे अनंत, तुझ गायन रे अनंत, तुझ गायन रे अनंत. तुझ गायन रे अनंता, तुझ गायन रे अनंता, तुझ गायन रे अनंता, तुझ गायन रे अनंता. दळिता कांडिता तुझ गायन रे अनंता. कोणत्याही निमित्तानं का होईना नाम घेत राहा, नाम घेत राहा देवाचं. हो, राजा परीक्षिती प्रश्न विचारतायत. एक एक प्रश्न, एक एक प्रश्न. कोणाला कोणाला? राजा परीक्षिती कोणासमोर बसलेले आहेत? कृष्णा कोणासमोर बसलेले आहेत? श्री शुकाचार्य महाराजांसमोर. आणि शुकाचार्यांना एक एक प्रश्न विचारतायत स्वतःच्या मुक्तीसाठी. 7 दिवसामध्ये मुक्ती मिळून मुक्त व्हायचे. मुक्त राजा परीक्षितीला. राजा परीक्षितीनं प्रश्न विचारला, महाराज या नरक यातनामधून मेल्याच्या नंतर जो यम मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, या नरक यातनातून सुटण्याचा मार्ग काय? शुकाचार्य महाराज सांगतात, भगवंताचं नाम, फक्त नाम. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कितीतरी जन्मांचं पाप जर तुम्हाला नष्ट करायचंय तर भगवंताचं नाम एक तारक आहे. हो, हरिपाठामध्ये माऊलींनी गोड सांगितलं. एक गंजी आहे, गंजी गवताची. त्या गवताच्या गंजीला जाळण्यासाठी माचीस, किती माचीस लागतील आणि माचीसच्या किती काड्या लागतील? एकच काडी पुरेशी आहे, एकच काडी. देवाचं नाव तसं आहे. कसं आहे देवाचं नाव? शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे, पापाचे पर्वत जळते पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद चिनरा झाली किमा, विठोबाचे घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती
जळती पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. हो, राजा परीक्षितीला श्री शुकाचार्य महाराज सांगतात, पर्वताच्या पर्वत एवढाले पाप भगवंताच्या एका नामानं मोठे मोठे महापापी तरुण गेले. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. राजा परीक्षिती म्हणले, या नामामुळे कोणाकोणाचा उद्धार झाला, एखादं कोणाचं उदाहरण तरी सांगा. माणसाला उदाहरणं दिल्याशिवाय पटत नाही. तुमचं आमचं तसंच आहे, दृष्टांत सांगितल्याशिवाय सिद्धांत पटत नाही, म्हणून मग दृष्टांत सांगावा लागतो. एरवी दृष्टांत सांगायची गरज काय, दृष्टांत सांगितल्याशिवाय सिद्धांत पटत नाही. तसाच प्रश्न राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना विचारला, या नामामुळे कोण कोण तरुण गेलं. ऐक राजा, कन्याकुब्ज नावाचा देश आहे, त्या प्रदेश आहे, त्या कन्याकुब्ज नगरीमध्ये एक अजामिळ नावाचा खूप ज्ञानी पंडित त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण राहत होता. अजामिळ नाव ऐकलं असेल, या आधी कथा ऐकली असेल तुम्ही. कोण होता अजामिळ? कोणीतरी पापी ब्राह्मण होता, असंच बऱ्याच जणांनी सांगितलं असेल. पण एवढा जर पापी असला असता तर बाबा भागवतामध्ये नाव आलं नसतं त्याच. कारण साधा लोकमत पेपर आणि पुण्यनगरीला नाव येण्यासाठी लय मोठा खटाटोप करावा लागते. लोकमतला नाव येण्यासाठी, पुण्यनगरीला नाव येण्यासाठी कुठंतरी कोण्या नेत्याचा मग वाढदिवस असते, मग हार घालावा लागते, मग तिथं जाऊन सत्कार केला तर मग ते कुठंतरी एका छोट्या जाहिरातीमध्ये मग नाव येते एका कोपऱ्यामध्ये. मग ते कोपऱ्यात आलेलं नाव आपण असं कापून ठेवतो आणि लोकांना दाखवतो, माझं नाव लोकमत पेपरला आलं होतं. भागवतामध्ये ज्याचा उल्लेख येतो तो अजामिळ ब्राह्मण जर एवढा पापी असला असता तर त्याचं नाव भागवतामध्ये आलं नसतं. अजामिळ ब्राह्मण, त्रिकाल संध्या करणारा, खूप ज्ञानी आणि तपस्वी. संध्येसाठी एकदा, लक्ष इकडे असू द्या, एकदा संध्येसाठी, संध्या म्हणजे काय, त्रिकाल संध्या म्हणजे काय, 3 वेळेला आंघोळ करायची, भगवंताची पूजा करायची. तो ब्राह्मण होता आणि त्रिकाल संध्या करणारा होता, म्हणजे 3 वेळेला नदीवर जाऊन आंघोळ करायची. हो, सायंकाळच्या वेळेला त्रिकाल संध्येसाठी आंघोळ करण्यासाठी नदीकडे जात असताना एक त्यानं विचित्र दृश्य पाहिलं. एक क्षुद्र पुरुष आणि एक वेश्या दारूच्या नशेमध्ये उन्मत्त अवस्थेमध्ये आहेत आणि संग करत आहेत, असं दृश्य त्यांनी नदीच्या काठाकडे, नदीवर जाताना नदीच्या काठावर जंगलामध्ये पाहिलं आणि मतिभ्रमित झाली. जसा संतांचा संग, एका क्षणाचा संग संतांचा माणसाचं जीवन बदलून टाकतं, जीवनाचा सोनं करतो, तसाच वाईटाचा संग देखील माणसाच्या आयुष्याची माती करून जातो. हो, एका क्षणात दृश्य पाहिलं, एका क्षणासाठी, आणि मती भ्रमित झाली. काय आनंद असेल, आसुरी आनंद याच्यामध्ये. बस दुसऱ्या दिवशी त्यानं त्या स्त्रीला गाठलं आणि सांगितलं, माझ्यासोबत चाल. तिनं सांगितलं, तुला सगळं घरदार सोडावं लागेल, राहते मी, पण तुला तुझं घरदार पत्नी सगळं सोडून देईन, माझ्यासोबत राहा, मी जे सांगेल ते करायचं, माझी हौस पुरली पाहिजे, बस माझी हौस पुरली पाहिजे. वेश्या तिच्या सोबत राहू लागला. गावाला लागूनच त्याने एक झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये राहिला. स्वतःचं घरदार सोडलं आणि त्या वेश्येसोबत राहू लागला. आता वेश्येसोबत राहायचं, तिच्या सोबत राहताना आता मग राहायचं म्हटलं तर मग गावामधले सत्यनारायणाला लोक बोलवणं सोडून दिलं. लोकांनी अभिषेक करायला कोणी बोलविना त्याला. अशा ब्राह्मणाला कोण बोलवेल? मग पैशाची कमतरता भासायला लागली, पैसे कमी पडायला लागले. मग त्यानं छोट्या मोठ्या चोऱ्या चालू केल्या. चोऱ्या करायच्या, वाटमारी करायची.
आणि वाटमारी करताना मग हातात कुऱ्हाड घेऊन उभं राहिलं की मग पूर्वीचे दिवस आठवायचे. आपण काय होतो, ब्राह्मण होतो. लोक आपली पूजा करायचे, पाया पडायचे देव बाप्पा म्हणून, सत्यनारायणाला बोलवायचे, अभिषेकाला बोलवायचे. आणि आता मग असे डोक्यात विचार आले की मग सदसद विवेक बुद्धी आडवी येते माणसाला. हातात हात थरथर कापायला लागले, कुऱ्हाड चालवता येईना. सदसद विवेक बुद्धी माणसाला आडवी येते. एखादा चांगलं काम करणारा माणूस राहू द्या आणि त्याला एकदा एखादं वाईट काम करायला सांगा, हात थरथर कापतात त्याचे. त्याला म्हणायचं सदसद विवेक बुद्धी आडवी येणे. एखादा चांगला नीतीनं वागणारा माणूस राहू द्या, त्याला नुसतं सांगा त्या दुसऱ्याच्या शेतातली त्या कडब्याच्या वळईची एक पेंडी आण. नको बापा म्हणते, कशाला, आयुष्याला डाग लावून घ्यायचा, चोरून आणला म्हणून कडबा. सदसद विवेक बुद्धी आडवी येते माणसाची. ती विवेक बुद्धी त्याला आडवी येऊ लागली. मग नशेमध्ये राहायचं ठरवलं त्यानं. दारू पिऊन मग चोऱ्या मारामाऱ्या सुरू केल्या त्यानं, वाटमारी सुरू केली. दारू पिली की मग साधं तुपासोबत खाऊ वाटते का, मग चमचमीत खायला लागू लागलं. मग मांसाहार चालू केला. त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण भ्रष्ट झाला. गावामध्ये त्याला कोणी आता सत्यनारायणाला बनवलं, अभिषेकाला बोलवणं, वाईट कामं करायला लागला. आणि संसार करत करत त्या वेश्येसोबत त्याला, लक्ष इकडे असू द्या, काही नाही, मोटरसायकल, त्याला फटफटी देखील म्हणतात आणि खटपटी म्हणतात. हो, त्याला 10 मुलं झाले संसार करत करत. आणि एक दिवस गावामध्ये साधू आले. साधू, मी नेहमी म्हणतो, संतांचा संग, संतांची भेट आयुष्याला कलाटणी देणारी असते. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पायी. जेव्हा भाग्याचा उदय होणारा असतो, बस त्या दिवशी गावामध्ये 5 साधू आले. ते 5 साधू आले आणि अशा मंदिराच्या जवळ आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, देवाचं दर्शन वगैरे घेतलं. आणि ओट्यावर काही माणसं बसलेले होते. ओट्यावर बसणारे माणसं रिकाम तिकडे गावातले काही सगळे चांगलेच असतात असं नाही, सगळेच वाईट असतात असंही म्हणणार नाही, पण सगळे चांगले असतात असंही नाही. ते साधू आले, 5 साधू, देवाचं दर्शन घेतलं मारुती रायाचं, विचारलं, हो काय हो दादा, गावात एखादं ब्राह्मणाचं घर आहे का म्हणले. म्हणले कशासाठी. म्हणले आम्हाला जेवण करायचंय, बाकी कुठं काही खात नाही म्हणले आम्ही. ब्राह्मणाचं घर असेल तर सांगा. म्हणले हाय एक घर, चला म्हणले दाखवतो. एक जण त्यातला संघ उठला आणि त्या साधूला संताला घेतलं सोबत आणि त्या आजामिळाच्या वाड्याच्या दारात अंगणात आणून सोडलं. हे बघा म्हणले, हे ब्राह्मणाचं घर आहे, मधात ती भटीनबाई असेल, तुम्ही तुमचं पाहून घ्यावा म्हणलं आता. आणि ते गेलं निघून. या साधूना आवाज दिला, माय घरी आहे का कोणी. माय असे शब्द ऐकले त्या स्त्रीनं आणि ती स्त्री दारात अंगणामध्ये आली. बाबा कोण आहात तुम्ही. म्हणले आम्ही साधू पुरुष आहे आणि फिरत फिरत तीर्थयात्रा करत करत चाललो म्हणले, तुमच्या गावातून जात होतो, भूक लागली, आम्हाला काहीतरी शिधा पाहिजे, जेवायचं आम्हाला. म्हणले बाबा काय हरकत नाही. त्या माय म्हणल्यामुळं त्या स्त्रीच्या अंतःकरणाला पाझर फुटला आणि तिनं तांदूळ आणले आणि म्हणले बाबा हे तांदूळ घ्या, हे बाजूला गाईचा गोठा आहे म्हणली, मस्त स्वच्छ जागा आहे तिकडं, आणि तुम्ही काय करा तिथं खीर वगैरे बनवा आणि खा. बस त्या ब्राह्मणाने तिकडं चूल पेटवली त्या साधूनी आणि खायला जेवायला बनवलं. बस जेवण झालं. जेवण झाल्यावर म्हणले माय आम्ही येतो आता. म्हणले बाबा ठीक आहे या. म्हणले दक्षिणा राहिली. म्हणले दक्षिणा बाबा माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही, दक्षिणा द्यायची असती बरं का. दान वेगळं, दक्षिणा वेगळी. दान तुम्ही जेवू घातलं ते अन्नदान झालं, पण कोणाला साधूला संताला कोणाला जेवू घातल्याच्या नंतर वरून दक्षिणा द्यायची असते. दान काय आहे, तुम्ही अन्नदान केलं तो एक यज्ञ आहे. कोणाला जेवू घालणं हे हा जो यज्ञच आहे, ज्ञान यज्ञ, अन्नदान देखील तो एक यज्ञच आहे. आपण जेवताना श्लोक म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. तो एक यज्ञ आहे आणि ती यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर दक्षिणा द्यायची असते. कशामुळं, कारण दक्षिणा ही यज्ञाची पत्नी आहे. दक्षिणा ही यज्ञाची पत्नी आहे, म्हणून कोणाला जेवू घातल्याच्या नंतर दक्षिणा देत जा. बरोबर, मला नाही दिली तरी चालते, हरकत नाही. काल कोणातरी जेवायला बोलवलं होतं, जेवू घालून दक्षिणा दिली माऊलींनी. चला
ते ब्राह्मण ते महाराज मंडळी जेवण केलं त्यांनी आणि म्हणले माय येतो आम्ही. म्हणले बाबा जा. ते म्हणले दक्षिणा द्या. म्हणले माझ्याजवळ पैसे नाहीत, आता माझे मालक येतील म्हणले, वेळ झाली त्याची यायची, त्याच्याकडून घ्या, काय हरकत नाही. म्हणले बसतो आम्ही इथं. बस थोड्या वेळामध्ये अजामेळ दारामध्ये आला. अजामेळ आला कोण्या अवस्थेमध्ये? बस हातपाय लटलट लटलट झिंगत 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 आला. ते एका हातामध्ये कुऱ्हाड, एका हातामध्ये काहीतरी मारलेला प्राणी, हो जंगली प्राणी काहीतरी हातात मारलेला, एका हातामध्ये कुऱ्हाड, रक्तबंबाळ, हात भरलेले असे रक्तानं माखलेले. आणि त्या अवस्थेमध्ये अजामेळ दारामध्ये लटलट हातपाय कापत आहे, दारूच्या नशेमध्ये झिंगत झिंगत आला. आणि साधू जे 5 साधू होते ते 5 साधू उठून उभे राहिले. घराचा मालक आला म्हणल्यावर कोण रे तू? त्या साधूला विचारलं अजामेळानं. ते म्हणले आम्ही साधू आहेत म्हणले, फिरत फिरत तीर्थयात्रा करत करत चाललो, तुमच्या घरी जेवण केलं. बरं मग? म्हणले जेवण तर दिलं तुमच्या पत्नीनं, पण दक्षिणा राहिली. म्हणले देऊ का तुला दक्षिणा? कुऱ्हाडाशी त्यानं उगारली. कोणाला पाहिजे दक्षिणा? त्या 5 साधूपैकी 4 साधू 4 पावलं मागं सरकले आणि थरथर थरथर कापायला लागले. कुऱ्हाड पाहिली, देऊ का दक्षिणा म्हणले. एक जण माझ्यासारखं जरासं धीट होतं गाई, ते म्हणला बाबा रे मला पाहिजे दक्षिणा. काय पाहिजे तुला? म्हणला तुझा पैसा अडका नको. मग तुझी पत्नी गरोदर आहे. म्हणले हो, तिला आता येणाऱ्या काही दिवसात 1 महिन्या 2 महिन्यामध्ये मूल होईल, मुलगा होईल तिला. बरं मग? अरे माग 10 मुलं झालेत, आता काय नवलंय मुलगा झाला. म्हणले मुलगा झाला तर त्याचं नाव नारायण ठेव. म्हणले ठेवतो, पण त्याचा तुला काय फायदा? तुला काय मिळेल? मी माझ्या पोराचं नाव नारायण ठेव, नाही तर काही ठेव. माझ्या भगवंताचं नाव चालवणारा, माझ्या भगवंताचं नाव वाढवणारा या जगामध्ये 1 जण वाढला ना बस, साधू आहेत आम्ही, आम्हाला पैशाची गरज नाही म्हणले. आणि अजामेळानं मग शब्द दिला, ठीक आहे म्हणले ठेवतो, जा निघून, चला निघा, नाही तर मुंडकी कापील म्हणलं एकेकाची. बस साधू निघून गेले तिथून. साधू निघून गेले. इकडं अजामेळाच्या पत्नीचे दिवस भरले. 9 महिन्यानंतर ती स्त्री प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला. मुलगा झाल्यावर शब्द दिल्याप्रमाणे अजामेळानं मात्र नाव नारायण ठेवलं. नारायण ठेवलं. आता अजामेळ म्हातारा झाला होता. 80-85 वर्ष वय झालं. 85 वर्ष अजामेळाचं. आणि म्हातारपणी जे मुलगा झाला की नाही, मग ते फार लाडका असते. त्याला शेंडेफळ म्हणतो आपण, शेंडेफळ. खूप लाडका मुलगा. हो, थोड्या थोड्या कामाला मग अजामेळा अरे पाणी घेऊन ये. म्हातारपणी फार अवघड असते बाबा. तरुणपणी बायको सोबत पटते, पण तीच बायको म्हातारपणी खटकती. थोड्या थोड्या गोष्टीला मग खटके उडतात. म्हातारी म्हणती म्हातारीनं काट लावला, आणि म्हातारा म्हणते म्हातारी भाकर खाऊ दे ना. हो, मग ते अजामेळ त्या पोराला, बापू नारायणा जाय, तुझ्या आईला सांग आंघोळीला पाणी तापव. म्हातारीनं तिकून सांगायचं, ते नारायणा जाय तुझ्या बापाला सांग पाणी तापले. अजामेळानं नारायणाला सांगायचं, जा तुझ्या आईला सांग जेवायला वाढ म्हणावं. तिकून त्या आईनं सांगायचं, नारायणा जाय तुझ्या बापाला सांग नारायण 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 नारायण. जसं जसं म्हातारपण येतं तसं तसं त्या लहान मुलावर जीव जडते, म्हातारी सोबत खटकत राहते. बस अजामेळ अंथरुणावर पडलेला आहे. आता त्याच्यानं काम होईना, चोऱ्या करणं होईना, मारामाऱ्या करणं होईना, फक्त नारायण नारायण. नारायणा पाणी दे रे, नारायणा डॉक्टरला वैद्याला बोलव रे, औषध दे रे, गोळी दे रे, नारायणा हे कर, नारायणा ते कर, नारायण नारायण नारायण. असं करत करत दिवस चालले. 85 वर्ष वय झालं आता अजामेळाचं. आणि एक दिवस नारायण गेला कुठं? आता मला सांगा, ज्याच्या बापाला सगळे व्यसनं आहेत त्याचा मुलगा कसा निघेल? तसाच अजामेळ अंथरुणावर पडलेला आहे बाजावर, आणि त्याचा मुलगा नारायण एका दिवशी बसला लांब शेतामध्ये जाऊन पत्त्याच्या डावावर. इकडं अजामेळाचा प्राण कंठाशी आला आणि नारायणा पाणी दे, नारायणा पाणी दे, नारायणा पाणी दे म्हणत 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 अजामेळाचा मृत्यू जवळ आला. अजामेळानं प्राण सोडला. त्याचा प्राण घेण्यासाठी यमाचे दूत तिथं आले. यमाचे दूत तिथं आले आणि अजामेळाचे प्राण घेऊन जाणार एवढ्यामध्ये नारायणा धाव, नारायणा पाणी दे, नारायणा पाणी दे अशा ज्या हाका मारल्या होत्या की नाही, ती हाक ऐकली जगाचा बाप नारायण भगवंतानं. मला कोणीतरी बोलवायले, ही हाक ऐकली आणि जेवता जेवता देव ताटावून उठले. लक्ष्मीनं विचारलं, ओय मालक कुठं? म्हणजे मला कोणतरी हाक मारली. अहो जेवण सोडून जाता का? पाठवा म्हणले 2 दूतायला.
देवानं 2 पार्षद बोलवले. जारे म्हणले ते अजामिळाच्या घरी, त्यानं मला बोलवलं कशासाठी, घेऊन या त्याला. 2 पार्षद तिथं आले. आता कोणाकोणाचे पार्षद आले, यमाचेही आले दूत आणि देवाचेही आले. ते म्हणले तुम्ही इथं कस काय, म्हणले तुम्ही इथं कस काय. दोघांनी एकमेकाला विचारलं. म्हणले आम्ही अजामिळाचे प्राण घेण्यासाठी आलो. म्हणले ते म्हणले आमचं गिराईक आहे. यमाचे दूत म्हणले आमचं आहे. यानं दिवस जन्मभर लोकांची खिशे कापली, कोणाचा कडबा चोर, कोणाची गाईची ती काय दोरी सोडून घे, कोणाचे भांडण लाव, कोणाचं काय फुकून दे, असे कार्यक्रम केले म्हणले यानं आयुष्यभर. मग याला आम्ही नेणार. देवाचे दूत म्हणले येडे की का खुळे रे तुम्ही, यानं आमच्या मालकाचं नाव घेतलं नारायण, याला आम्ही नेणार आहेत. म्हणले हे आमचं गिराईक आहे, याला वैकुंठात घेऊन जाणार. अरे म्हणले यानं नारायण नाव तुमच्या देवाचं नाही घेतलं, यानं याच्या पोराचं नाव घेतलं, याच्या मुलाचं नाव नारायण आहे. म्हणले नाव कशाच्याही का निमित्तानं घेऊ द्या, देवाचं नाव आहे नारायण, याच्या मुलाच्या निमित्तानं घेऊ द्या किंवा कशाच्याही, आम्ही नेणार. भांडण झोपलं देवाच्या दूताचं आणि यमाच्या दूताचं. चला म्हणले मालकाकडे आमच्या. यमाकडे गेलं भांडण. यमानं बसविलं दोघायला. अजामिळाला संगच घेतलं बरं, कारण पेट्रोलचे भाव असेच वाढले असतील, डबल इकडं कशाला घरी यायचंय म्हणले. आधी तिथं गेल्यावर ठरवू आणि तिकून तिकडं मग न्यायला सोपं जाते. अजामिळाला तिथं उभं केलं आणि देवाच्या दूताला विचारलं काय म्हणणं आहे. आमच्या मालकाचं यानं नाव घेतलं म्हणून याला आम्ही नेणार. यमाच्या दूताला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे. म्हणले यानं आयुष्यभर पाप केले, पाप, मग याला हे आपलं यम दरबारातलं गिराईक आहे, याला त्रास देऊ म्हणले, याला उकळत्या तेलात टाकू नाही तर नरकात टाकू म्हणले, याला हे आपलं गिराईक आहे. यमानं दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि चित्रगुप्ताला सांगितलं चित्रगुप्ता काढ रे याचं खातं. चित्रगुप्ताकडे सगळं लिहिलेलं असतं. चित्रगुप्तानं सांगितलं मालक यानं आयुष्यभर सगळ्या चोऱ्या केल्या, मारामाऱ्या केल्या, लोकांचे खिशे कापले, गळे कापले, काही, पण शेवटी यानं देवाचं नाव घेतलं म्हणले नारायण. ते नाव याच्या मुलाचंही आहे आणि देवाचंही आहे. म्हणले आधी नाव देवाचं, मुलाचं तर यानं नंतर ठेवलं. नाव कोणाचं आहे, देवाचं आहे. मग आपल्या दूताला सांगितलं हो यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा. ऐका लक्षात ठेवा, जिथं जिथं देवाचं नाव असते, जिथं जिथं नामसंकीर्तन कथा कीर्तन चालू असते, तिथं देवाचे भक्त असतात, तिथं तुम्हाला जायचा अधिकार नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. हे सुदर्शन यावा वरती फिरे भोवते, गिरती फिरे भोवते, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. जिथं जिथं भगवंताचं नाव घेतल्या जातं तिथं यमाची हिंमत नाही यायची. हो ऐकलं यमाच्या दूतानं आणि सांगितलं बाबा रे अजामिळा जा त्या देवाच्या दूतासोबत. देवाचे दूत म्हणले याचा अजून खरा टाइमच आला नव्हता, म्हणजे याचा अजून टाइम आला नव्हता, याचे 85 वर्ष पूर्ण झालेत, याला अजून 15 वर्ष टाइम आहे. म्हणले याच्यापाशी 100 वर्षाचं आयुष्य आहे. हो चित्रगुप्तानं खातं दाखवलं होतं, याला 100 वर्षाचं आयुष्य म्हणले. हे 85 मध्ये चुकीनं आलं. बस अजामिळाचे प्राण त्यांनी सोडून दिले. अजामिळ परत घरी आला. माणसं जमली होती दारात, गर्दी. अजामिळ गेला, अजामिळ गेला, अजामिळ गेला. बस थोड्या वेळात 5-10 मिनिटानंतर अजामिळ उठून बसला. म्हणले म्हाताऱ्याला जीव जाऊन जीव आला. असं होतं की नाही, बरेच जण म्हणतात की नाही जीव जाऊन जीव आला. हा मग तसाच प्रकार अजामिळाच्या बाबतीत घडला. पण आता अजामिळानं यमदूत पाहिले होते, यम दरबार पाहिला होता आणि ऐकलं होतं यमाचं म्हणणं, जिथं देवाचं जो कोणी नाव घेतो तिथं काळाची सत्ता चालत नाही, तिथं देवाची सत्ता चालते. मग अजामिळाचे आता डोळे उघडले. आता पाप करायचं नाही. आता जे बोनस आयुष्य मिळालं 15 वर्ष, त्या 15 वर्षामध्ये आता देवाची भक्ती करायची. अजामिळानं 15 वर्ष देवाची भक्ती केली, भगवंताचं नाव घेतलं आणि नामामुळं अजामिळ तरुण गेला. नाम तुझे रे, नाम तुझे रे,
तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला बाणा फोडी पाषाणाला बाणा पाषाणाला बाणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा आजा मेरा पापरासी आजा मेरा पापरासी तोही गेला देवा वैकुंठासी तोही गेला देवा वैकुंठासी तोही गेला वैकुंठासी नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम ताली, ताली, भजन, भजन. रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पान्हा अजामेळा पाप राशी पापाची राशी म्हणजे पाप डोंगरा एवढं पाप त्याचं तरी तोही नेला वैकुंठाशी नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पान्हा नाम भगवंताचं नाम तारक आहे नाम घेण्याला काही बंधन नाही देवाचं नाव घेण्यासाठी कोणतंही बंधन नाही फक्त कलियुगामध्ये तरुण जाण्याचा एकमेव मार्ग सांगितला नाम घ्यायला कोणतंच बंधन नाही हो नाव घेतलं शबरी मातेनं रात्रंदिवस देवाचं भजन केलं राम 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 रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील शबरी माता कोणतंही बंधन नाही हो भिल्ल जातीची आदिवाशाची शबरी लहानपणापासून म्हातारपणापर्यंत नाव घेतलं देवाची पूजा कशी करायची आंघोळ करावी लागते का नाही माहीत नाही देवपूजा कशी करतात माहीत नाही हळदी कुंकू तिच्याजवळ होतं का देवाला वाहण्यासाठी देवाची मूर्ती तरी होती का मंदिर तर दूरची गोष्ट पण जर देवाचं नामस्मरण जर श्रद्धेनं केलं ना तर देव भेट देतो हो कोणतेही काही कोणते सायास लागत नाही देवाचं नाव घेण्यासाठी काही बंधन नाही आंघोळ करावी देखील लागत नाही हो फक्त एक शरीराची शुद्धी म्हणून आंघोळीचा नियम सांगितला बरोबर शरीराच्या शुद्धीसाठी पण आत्मशुद्धी ज्याच्याकडे आहे का त्याला कशाचंच बंधन नाही कशाचंच बंधन हो देवाचं नाव कसं सुभाषितकार सांगतात शतविहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नान आचरे शतविहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नान आचरे लक्ष विहाय दांतव्यम कोटी त्यक्त्वा हरि भजे काय अर्थ शतविहाय भोक्तव्यम 100 काम माणसानं सोडून दिले पाहिजे पण जेवण केलं पाहिजे 100 काम सोडून द्या पण जेवण करा माऊली हा माऊलीला आमच्या कामच आठवतात जेवणच करत नाहीत म्हणून तर तशी तब्येत आहे
पण गोड वाजवतात बरं का, गोड वाजवतात. शतविहाय भोक्तव्यम, 100 कामं सोडून द्या पण जेवण करा. सहस्त्रम स्नान आचरे, 1000 कामं सोडून दिले पाहिजे पण आंघोळ केली पाहिजे. सहस्त्रम स्नान आचरे, 1000 कामं सोडून दिले पाहिजे पण आंघोळ केली पाहिजे. लक्ष विहाय दानतव्यम, 1,00,000 कामं सोडून द्या पण दान करा. दारामध्ये जर खरा याचक आला असेल, कोणी खरा याचक खराब असला पाहिजे बरं, त्याला खरंच दानाची गरज पाहिजे. जर कोणी भुकेला असेल, त्याला अन्नाची गरज असेल तर माणसानं तिथं दान केलं पाहिजे. उगाच काही काही खाऊन लोक नावाला भिकारी झालेत बरं का आजकाल. काही काही लोकांचे व्यवसाय होऊन बसले. हो, तसा नाही. खरा याचक जर असेल तिथं तुमच्या दानाची गरज आहे. जसा की हा ज्ञान यज्ञ आहे, भगवंताचं काम आहे, भक्तीचा उत्सव आहे आपल्या गावामध्ये. मग इथं जर दान द्यायची वेळ आहे तर तुम्ही 1,00,000 कामं सोडून द्या. लक्ष विहाय दानतव्यम. आणि याही पेक्षा सांगितलं, कोटी त्यक्त्वा हरी भजे. आणि 1 कोटी जरी कामं असतील ना तुमच्याकडं तरी ते कामं सोडून द्या आणि देवाचं भजन करा, देवाचं नाव घ्या. हो, देवाचं नाव किती महत्वाचं. फक्त या भवसागरातून तरुण जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो नामसंकीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे मग ही कथा असो, कीर्तन असो, नामसंकीर्तन असो, जप असो, देवाचं नाव भजलं पाहिजे. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. भागवत कथा या पद्धतीने आपण सांगत राहिलो तरी 1 महिना नाही, 2 महिने जरी सांगितलं तरी ही कथा संपणार नाही. भागवत कथा असं म्हणतात तुलसीदासजी रामायणामध्ये, हरी अनंत, हरी कथा अनंत. देवही अनंत रूप आहेत देवाचे आणि देवाच्या कथा देखील अनंत आहेत. म्हणून ही कथा कधीही न संपणारी आहे. आज आपलं ठरलेलं आहे, आज भगवान श्री कृष्णाची जन्माची कथा आपल्याला ऐकायची आहे. म्हणून आता बाकीच्या कथा मी फक्त उल्लेख करत पुढे चालणार आहे, उल्लेख करणार आहे फक्त त्या कथेचा. म्हणजे कोणी म्हणू नये की ही कथा राहिली, बरोबर. त्याच्यामुळं भगवंताच्या 24 अवतारांची कथा आपल्याला ऐकायची आहे. त्याच्यामध्ये आता आपण ही 6व्या स्कंदापर्यंत आलेलो आहे. 6व्या स्कंदापर्यंत अजामिळ चरित्र 6व्या स्कंदामध्ये येते. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद चरित्र येते. प्रल्हाद चरित्र, या प्रल्हादासाठी देवानं कोणता अवतार घेतला काल सांगितलं मी. प्रल्हाद एका राक्षस कुळामध्ये जन्माला आला. त्या राक्षसाचं नाव कोणाच्या पोटी जन्माला आला? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असे 2 भाऊ होते. त्या हिरण्याक्षाला वराह अवतार घेऊन मारलं आणि हिरण्यकश्यपूला आता मारायची वेळ आलेली आहे. प्रल्हादाचा जन्म झालेला आहे आणि प्रल्हादाला त्या हिरण्यकश्यपूनं विचारलं, काय नारायण नारायण करतोस, कुठे आहे तुझा देव? प्रल्हादाने सांगितलं, जळी स्थळी काष्टी पाशाणी सगळीकडे माझा देव आहे. अरे या खांबात आहे का? हो खांबात आहे. भागवतामध्ये सांगितलं गदेनं खांब फोडला, पण आमच्या साधू संतांनी सांगितलं खांबावरी लाथ मारिली दुर्जनी. हो, आता प्रमाण नाही म्हणणार, प्रमाण म्हणत गेलो तर वेळ नाही. खांबावरी लाथ मारली दुर्जने आणि स्तंभी नारायण किंवा स्तंभी नरसिंह प्रगट आहे. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्यपूचा. हो, पुढं गोड कथा येते ती म्हणजे प्रल्हाद चरित्रानंतर 8व्या स्कंदामध्ये गजेंद्र मोक्ष. गजेंद्र नावाचा हत्ती आहे. त्रिकुट पर्वत आहे. त्या त्रिकुट नावाच्या पर्वतामध्ये तो हत्ती राहतो आणि त्याला मोह आहे. मोह कशाचा मोह? माझ्या माग पत्नी आहे, माझ्या माग मुलं आहेत, माझ्या माग माझा मित्र परिवार आहे आणि एवढा सगळा असल्यावर मला ते मगर काय करणार आहे? थोडीशी मेहनत करून पाहिली, सोडते का मगर? मगरानं सोडलं नाही, हजारो वर्ष धरून ठेवलं आणि सगळेजण मग सगळे भूक लागली म्हणून गेले मग त्या तळ्याच्या आजूबाजूला हिरवा पाला खायले आणि तिथून याची मजा पाहिलेत. कसं म्हातारं तरफडायले. हो, कसं म्हातारं तरफडायले. मग तेव्हा त्याला आठवलं, नाही रे नाही कोणाचं कोणी बाबा, कोणी नाही कोणाचं, फक्त एकच तो म्हणजे भगवान श्री नारायण. बस एक कमळाचं फुल असं घेतलं आणि देवाकडे फेकलं. फक्त एक कमळाचं फुल. त्याला देखील माहित नव्हतं देवाची भक्ती कशी करतात, अभंग कसा म्हणतात, कशी चाल लावतात, टाळ कसा वाजवतात. काहीच गरज नाही हो या गोष्टीची. देवाची जर खरी भक्ती करायची ना, देवाचं फक्त श्रद्धेनं नामस्मरण करा, श्रद्धेनं. हो,
देवाचा कोणताही थाटमाट करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त श्रद्धा आणि मनात भाव असणं महत्वाचं आहे. भाव असणं. त्यानं एकच फुल श्रद्धेनं देवाकडं असं तोडलं आणि फेकलं. असेल जर कोणी या ब्रह्मांडाचा धनी, ताबडतोब येईल माझ्या समोर म्हणलं. बस ती हाक पोहोचली तिथं. हत्ती म्हणेपर्यंत इथं याला. लक्ष्मीनं विचारलं, ओ मालक एवढ्या गडबडीनं कुठं? ते म्हणला हत्ती. हा म्हणला तिथं, आणि ती म्हणला इथं. हत्ती जवळ येऊन इतक्या वेगानं आला, इतक्या वेगानं, आणि गजेंद्राचा उद्धार केला. हो, बोले गोपाल कृष्ण भगवान गे जय. पुढं समुद्र मंथनाची कथा येते. समुद्र मंथन. समुद्र मंथन म्हणजे आहे तरी काय? समुद्र मंथन म्हणजे पहा, रूपकार्थानं कथा पहा. समुद्र मंथन म्हणजे समुद्राचंच मंथन नाही, तर तुमच्या आमच्या मनाचं मंथन आहे. मनाचं मंथन. समुद्र मंथनातून सगळ्यात आधी काय निघालं? हलाहल विष निघालं. हलाहल विष. हलाहल विष पिलं कोण? महाराजानं, महादेवानं. हा, हलाहल विष पिलं महादेवानं. तसं या मनाचं जर मंथन माणसानं केलं ना, मनाचं मंथन केल्याच्या नंतर पहिल्यात अगोदर आपल्या मनातून देखील विष बाहेर पडेल. हलाहल विष. त्याला विकार म्हणायचं. विकार निघून जातील. विकार. ते विकार निघून गेले पाहिजे माणसाचे. मद मोह मत्सर राग द्वेष जे काय आहेत ते, हे षडरिपू जे सांगितले, ते विकार निघून गेले पाहिजे. म्हणजे समुद्र मंथन आहे. आणि मग समुद्र मंथनातून जशी रत्न निघाली. किती रत्न निघाले? एक मंगलाष्टक आहे आपल्याकडे. मंगलाष्टक. त्या मंगलाष्टकामध्ये जेवढे रत्न निघाले का 14, तेवढे सगळे रत्नाचे नाव आहेत. लक्ष्मी कौस्तुभम ऐ अकुली. अजून वाजायचं राहिलेलं मंगलाष्टक पाठ कर बा तू. हो, अवघड आहे आता इथून पुढे. किती रत्न निघाले? 14 रत्न. लक्ष्मी निघाली, कौस्तुभमणी, पारिजात, ऐरावत, कामधेनू वगैरे वगैरे. या समुद्र मंथनामध्ये देवाचे तीन अवतार सांगितले. कोणते कोणते सांगा? मंदराचल पर्वत घेतला. ते पर्वत समुद्रामध्ये सोडला, आणि ते पर्वत मग खाली बुडाला जाऊ लागला. रवी केली त्या मंदराचल पर्वतराची. मग ते खाली जाऊ लागला. आता ते देव म्हणले, बाबा जाओ कोणाकडे, आता कोण वाचविल? आले नारायण भगवंताकडे. देवा तुम्ही काहीतरी करा. देव कासव झाले, आणि तो कासव अवतार देवान धारण केला, आणि कासवानं त्या पाठीवर आपल्या तो मंदराचल पर्वत धारण केला. देवाचा अवतार. दुसरा अवतार धन्वंतरी. धन्वंतरी अवतार सांगितला. देव अमृत कलश हातामध्ये घेऊन बाहेर आले. आणि नंतर मोहिनी अवतार धारण केला, आणि मोहिनी अवतार धारण करून सगळ्या राक्षसाला गुंगून टाकलं. मोहिनी टाकली, आणि अमृत देवाला पाजलं, आणि दारू दारू सगळी राक्षसायला. दारू कोणाला? दारू कोणाला? राक्षसायला. म्हणजे जे दारू पितात ते. मी म्हणी ना बा, तुम्ही काही म्हणा, उद्या माझ्या गाडीवर कोण धोंडे हाणले जाता जाता दारू पिदाड्या ना ते एखाद्या. कशाला दारू पिणारा मी कशाला म्हणून राक्षस? नको, मला भीती वाटते. हा, मोहिनी अवतार देवाची लीला आहे. अशी अवतार घेत घेत देव. नंतर वामन अवताराची कथा येते. वामन अवतार देवानं का धारण केला? काळजी वाटली देवाला. जर हा बळी असाच यज्ञ कर. आता हे शॉर्टकट का सांगतोय? कारण आपल्याला गोपाल कृष्णाच्या जन्माची कथा ऐकायची आहे. पुढं या वामन अवतारात बळीला पाताळात घातलं. बळीला नीतीनं चालणारा होता, धर्मानं चालणारा होता, पण राक्षसाच्या बाजूनं होता. संगत कोणाची कराव त्याच्यासाठी येईल. धर्मानं चालणारा, नीतीनं चालणारा, सत्यानं चालणारा होता, पण संगतीत कोणाच्या होता? राक्षसाच्या होता. मग त्याची भीती देवालाही वाटली. हे जर असा चांगले कामं करत राहिला आणि जर बलवान झाला तर उद्या सगळ्या देवाला बंदी खाण्यात टाकील, स्वर्गावर आक्रमण करेल. मग त्याला पाताळात घातला पाहिजे. 3 पावलं भूमी मागितली. 3 पावलं वामन अवतार धारण केला. एका पायामध्ये पृथ्वी, दुसऱ्या पायामध्ये आकाश, आणि तिसऱ्या पाऊल सांग कुठं ठेवू? म्हणजे ठेव माझ्या डोक्यावर. हो देवा, तुझा पाय माझ्या डोक्यावर. पाताळामध्ये घातला बळी. पण एक आट, माझी एक मागणी पूर्ण करा दी. काय? भक्तासाठी देव काय काय करतो. भक्ती जर शुद्ध असेल, मग ते कोणी असो, राक्षस कुळातलाच का असेना, माझ्या दारामध्ये द्वारपाल म्हणून राहावं लागेल. द्वारपाल. देव म्हणला मान्य.
देवाला दरवाजामध्ये उभं केलं द्वारपाल म्हणून बळीनं. भक्तीची शक्ती सांगतोय. हो, द्वारपाल म्हणून देव तिथं राहिले. पुढं असा वामन अवतार देवानं गोड धारण केला आणि त्या पुढं मग इथून मत्स्य अवताराची कथा येते. मत्स्य अवतारामध्ये एक सत्यव्रत नावाचा मनू आहे. तो मनू तप करतो एका नदीच्या काठावर. त्याला मास्याचं रूप घेऊन देव सांगतो मला वाचव. मग इथून काढा बाहेर. तिथून काढलं, एका तांब्यामध्ये घेतलं मनून. तांब्यामधून तो मासा एका रात्रीत मोठा झाला. नंतर मग त्याला एका तळ्यात सोडलं, तिथून काढलं, नदीत सोडलं, नदीतून काढलं, समुद्रात सोडलं. मग त्याला सांगितलं मनूला सांगितलं त्या माशानं आता मोठा जलप्रलय येणार आहे. मग तू काय करतो, जेव्हा प्रलय येईल की नाही तेव्हा तू तुझी नाव जी आहे, तुझी नाव आहे ती माझ्या शिंगाला बांध आणि त्या प्रलयातून तुला वाचवतो. मग त्या सत्यव्रत म्हणून तसं केलं आणि तो मत्स्य अवतार सांगितला जातो. आता 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाची कथा येते. तो अंबरीश राजाची सुंदर एकादशी व्रताची कथा आहे. एकादशी व्रताची. हो, अंबरीशा कारणे एकादशीचा छंद. त्याला एकादशी व्रताचा छंद होता. एकादशी व्रताचा अंबरीश राजाची गोड कथा आहे. आणि त्या पुढं आता रघुवंशाच्या कथा येतात. रघुवंशाच्या कथा त्यापैकी एकही सांगणं होणार नाही. रघुवंशामध्ये रघुवंश म्हणजे कोणाचा वंश? प्रभू श्री रामचंद्राचा वंश, रघुराजाचा वंश. रघुराजाचा वंश. त्या रघुकुलातील शिबिराजाची कथा आहे. राजा हरिश्चंद्राची कथा आहे. गोड कथा आहेत, सुरस कथा आहेत. पण आपल्याला जायचंय आता यदुवंशाकडं, म्हणून रघुवंशाच्या कथा ऐकता येणार नाही. अशीच गडबड आज जशी आपल्याला व्हायली की नाही, अशीच गडबड झाली होती व्यासांना. किती गडबड झाली यदुवंशाच्या कथा सांगण्यासाठी. अहो, रामाचं चरित्र एवढं गोड आहे, इतकं गोड आहे, तरी पण एकदम शॉर्टकट मध्ये सांगितलं व्यासांनी भागवतामध्ये. कारण व्यासाला गोडी लागली होती कृष्ण चरित्राची. रामाचं चरित्र भागवतामध्ये फार कमी सांगितलेलं आहे, संक्षिप्त स्वरूपामध्ये. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. रामाचं चरित्र इतकं गोड आहे, इतकं सुंदर आहे, तरी पण इतक्या छोट्या स्वरूपात का सांगितलं व्यासांनी? त्याचं कारणच हे की भगवान गोपालकृष्णाच्या चरित्राची ओढ लागली होती व्यासांना, म्हणून राम कथा ही भागवतामध्ये छोट्या स्वरूपात आलेली आहे. खूप घाई झाली होती. रामकथा अतिशय गोड आणि सुरस कथा आहे रामकथा. मला ही सांगणं कमी वेळात शक्य नाही, कारण मला रामकथा 7 दिवस सांगायची सवय आहे. रामकथा मी जेव्हा रामकथा सांगतो, तुलसी रामकथा सांगतो मी, आणि ती 7 दिवस सांगतो. ती जर तुम्हाला कथा ऐकायची असेल तर यूट्यूबला आहे माझी कथा ती टाकलेली. यूट्यूबला मधुकर महाराज नादरे रामकथा असं सर्च केलं की रामकथा माझी 7 दिवस ऐकायला येते. मस्त गोड रामाचं चरित्र 7 दिवस सांगत असतो मी. हो, ती कथा जर आवडली ऐकायला कोणाला तर ती ऐका. काय आहे रामकथा, काय आहे सगळ्याला माहिती आहे रामकथा. हो, जीवनादर्श श्रीराम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. प्रभू रामचंद्राचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे. हो, एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. रामचरित्रातलं एक एक अक्षर जीवाचं कोटी कल्याण करणार आहे आणि अनेक पापांचा नाश करणार आहे. आपण छोट्या स्वरूपात एका श्लोकामध्ये रामायण पाहू. एका श्लोकामध्ये त्याला एक श्लोकी रामायण किंवा ताकापुरतं रामायण असं म्हटलं जातं. ताकापुरतं रामायण कसं? आदो राम तपोवनादिगमनौ हत्वा मृग कांचनौ वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणं बाली निर्दनं समुद्र तरणं लंकापुरी दहनं पश्चाद रावण कुंभकर्ण हरणं एतादि श्री रामायणं. बोले प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. आदो राम तपोवनादिगमनम. प्रभू रामचंद्र दशरथाचे 4 पुत्र. दशरथाचे 4 पुत्र सांगा. एक राम, लक्ष्मण, भरत आणि चौथा शत्रुघ्न म्हणायचं त्याला. शत्रुघ्न नावाचा आपण अपभ्रंश करून टाकतो. नाव फार अवघड असतात. कालच मी सांगितलं. हिरण्यकश्यपू
रामायणामध्ये बी तसे फार नाव. त्राटिका, त्राटिका, हो. शूर्पणखा म्हणा बरं. माझ्या दोन्ही कानाला सर्दी झाली जरा मोठ्यानं. सुपर्णखा नाही, ही दिदी म्हणाली सुपर्णखा. शूर्पणखा. तसं शत्रुघ्न म्हणायचं त्याला, शत्रुघ्न. त्याला हिंदीमध्ये रिपुसुदन म्हणतात. हो. असे दशरथाचे 4 पुत्र. हो. त्यांचा विवाह राजा जनक, तर जनकाची मुलगी सीता आहे, त्या रामाचा विवाह सीतेसोबत झालेला आहे. आणि इतर 3 मुलांचे लग्न जनकाचा जो भाऊ आहे त्या भावाच्या मुलीशी झाली. हो. मांडवी आहे, श्रुती, अजून 3 मुलींसोबत त्याचे लग्न झाले. आणि लग्न झाल्याच्या नंतर काही वर्षाच्या नंतर दशरथाने ठरवलं आता रामाला गादीवर बसवायचं. पण दैव योगानं म्हणा रामाला वनवासाला जावं लागलं. आणि वनवासामध्ये जाऊन काय पुढे घटना झालेल्या आहेत या श्लोकामध्ये गोड वर्णन आहे. अदो राम तपो वनादिगमनम हत्वा मृग कांचनम. एक सोनेरी मृग पाहिला, म्हणजे हरिण पाहिलं, सोन्याचं हरिण. ते सोन्याचं हरिण पाहिलं, सीतेला मोह झाला. या हरिणाच्या वस्त्राची चोळी शिवावी. मोह, मोह. माणूस अडकलाय संसारात तोही मोहामुळे. रामायण घडलं तेही मोहामुळे. पहा, 2 काव्य, महाकाव्य, रामायण आणि महाभारत. रामायण कशामुळे घडलं? हरणाच्या वस्त्राची चोळी पाहिजे होती म्हणून. बरोबर आहे. हरणाचं वस्त्र पाहिजे होतं म्हणून. सगळ्यात सोपं, हरणाचं वस्त्र. त्याच्यामुळेच रामायण घडलं की नाही. आणि महाभारत, रामायण घडलं हरणाचं वस्त्र पाहिजे होतं म्हणून, आणि महाभारत घडलं वस्त्राचं हरण झालं म्हणून. 2 शब्द किती महत्वाचे आहेत. हरण आणि वस्त्र, वस्त्र आणि हरण. रामायण घडलं हरणाचं वस्त्र पाहिजे होतं म्हणून, आणि महाभारत घडलं वस्त्राचं हरण झालं म्हणून. कोणाच्या वस्त्राचं? द्रौपदीच्या. बरोबर. चला. वैदेही हरणम. वैदेही म्हणजे सीता. सीतेला रावणानं पळवून नेलं. सुग्रीव संभाषणम. सुग्रीव भेटले, हनुमंत भेटले. बाली निर्दनम. बालीला मारलं. समुद्र तरणम. समुद्र पार केला. आणि लंकापुरी दहनम. लंका जाळली. पश्चात रावण कुंभकर्ण. रावणाला, कुंभकर्णाला मारलं. आणि एतादी श्री रामायणम. अशा पद्धतीनं गोड रामायण आहे, रामकथा आहे. आता आपल्याला घाई झालेली आहे ती म्हणजे कृष्ण कथेची. एकदा गोड भगवंताचं भजन करू आणि गोपाल श्रीकृष्णाचं चरित्र पाहू. राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम, राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम, राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण, राधे कृष्ण, टाळी टाळी पाठीमागे टाळी, कृष्ण पाठीमागे टाळी. राधे राधे श्याम, राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम, राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे राधे राधे. राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम, राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम, राधे श्याम, श्याम श्याम राधे श्याम श्याम राधे राधे. श्याम श्याम राधे राधे. जे वसुदेव होऊन तयार आहेत का, जे कृष्णाला डोक्यावर घेऊन येणार आहेत, ते 12:30 वाजल्यापासून धोतर नेसून बसलेत म्हणे. बरोबर आहे. मग आता त्यांचा तरी विचार करावा लागेल. चला.
गोड कथा ऐको, यदुवंशाची कथा. आता आपण जी कथा ऐकली ती कोणाच्या वंशाची होती? रघुवंशाची, म्हणजे सूर्यवंशाची होती. आता जी कथा ऐकायची ती यदुवंशाची, म्हणजे चंद्रवंशाची. हो, रामाच्या वंशाला सूर्यवंश म्हणायचं आणि कृष्णाच्या वंशाला चंद्रवंश म्हणायचं. हो, रामाचा जेव्हा जन्म झाला दुपारची वेळ होती. कोण्या दिवशी जन्म झाला सांगा? रामनवमी, बरोबर आहे? हा, रामनवमी. आणि दुपारच्या वेळेला जन्म देवाचा झाल्यामुळं चंद्र रुसला. चंद्र म्हणला, देवा तुम्ही दुपारच्या वेळेला आले ते हजर असताना सूर्य सगळे त्याला त्याचंच नाव घ्यायले, त्याचा मान वाढला. माझ्या वंशामध्ये अवतार घ्या. म्हणले काय हरकत नाही, घाबरू नको, या जन्मामध्ये तुझं नाव लावतो म्हणले माझ्या समोर. मग चंद्र रुसला म्हणून चंद्राचं नाव लावून घेतलं रामानं, रामचंद्र असं नाव ठेवलं. म्हणले एवढ्यावर भागत नाही, माझ्या वंशामध्ये रात्रीच्या वेळेला जन्म घ्या. म्हणले ठीक आहे, पुढचा जन्म तुझ्या वंशामध्ये. कृष्ण कृष्ण. शुकाचार्य गोड राजा परीक्षितीला कथा सांगत आहेत. हो राजन ऐक, अहोक नावाचा एक राजा, अहोक, लक्ष ठेवा, एवढ्या बारीक मध्ये खोलामध्ये कोणी जाऊन सांगणार नाही. अहोक नावाचा एक राजा होता. त्याला 2 मुलं होते. एकाचं नाव देवक आणि एकाचं नाव उग्रसेन. अहोक नावाचा राजा, त्याला 2 मुलं, एक देवक आणि उग्रसेन. या देवकाची मुलगी देवकी आहे आणि उग्रसेनाचा मुलगा कंस आहे. म्हणजे नात्यानं देवकी आणि कंस कोण झाले? कंस आणि देवकी चुलत भाऊ बहीण, बरोबर आहे? देवक आणि उग्रसेन भाऊ आहेत. त्यांचे वडील आहेत अहोक. देवकी आणि तिकडचे मुलं जराशी शांत, तिकडच्या माय पलीकडच्या लेकरायला सांगा फक्त शांत राहा. या देवकीचा विवाह सोहळा चालू आहे. थाटामाटामध्ये कंसानं लग्न लावून दिलं. कंसानं खूप बलशाली कंस आणि दुष्टवृत्तीचा आहे, दुष्टवृत्तीचा. यानं काय केलं, आपल्या बापालाच बंदीखान्यात टाकलं उग्रसेनाला आणि स्वतः बसला गादीवर. आपल्या बापाला बंदीखान्यात टाकलं. असे कंस आजही गावागावात आणि गल्ली गल्लीत आहेत की नाही? कंस राक्षस होता म्हणून कंसाची बदनामी नाही करायची. राक्षस ही काही वेगळी जात आहे असं नाही, ते वृत्तीचं नाव आहे. ती राक्षसी वृत्ती आजही आहे. बऱ्याच गावागावामध्ये आणि गल्ली गल्लीमध्ये घराघरामध्ये असे कंस आहे. बापाला बंदीखान्यात, मी या कंसाचं सांगायलो बाबा, येईल कोणी उठून दांडक घेऊन माझ्यावर, मी या इथल्या कंसाचं सांगायलो. त्या कंसानं आपल्या बापाला बंदीखान्यात टाकलं आणि गादीवर बसला आणि मोठेपणाचा खोटा आव आणण्यासाठी लोकांनी मला चांगलं म्हणावं, वाह कंसानं काय चांगलं काम केलं, आपल्या बहिणीचं लग्न थाटामाटात लावून दिलं असं लोकांना म्हणावं, याच्यासाठी बहिणीचं लग्न लावून दिलं मोठ्या थाटामाटात. वरात काढली. आपला मेहुणा वसुदेव कोणाला दिली? देवकी. कोणासोबत लग्न लागलं देवकीचं? वसुदेवास. मी आताच सांगितलं की तुम्ही थोडंच मनानं सांगितलं, मीच सांगितलं आता वसुदेवासोबत म्हणून. आले का वसुदेव? या लवकर लवकर. हा झाला आता एक 10 मिनिटामध्ये कृष्ण जन्म. या वसुदेवासोबत लग्न लागलं. रथामध्ये दोघाला बसवलं आणि स्वतः रथ आपण हाणायला वरात काढली. त्यांची पाठवणी असती ना, पाठवणी, नवरी वाट लावायचा कार्यक्रम. नवरदेव नवरी असे मंदिराच्या जवळ येतात आणि नवरी आई बाप भाऊ सगळ्याच्या गळ्यात पडून रडते. पाठवणीची घटिका आली. ते काय? गंगा जमुना अश्रू ढाळी, गहिवरला हा मंडप सारा, माया ही वेडी नेसली माहेरची साडी. ती वेळ पाठवणीची आली आणि त्याच वेळेला रथावरून मिरवणूक काढली, वरात काढली त्या कंसानं. आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाले, अरे मूर्ख कंसा, किती मूर्ख आहेस तू, ज्या बहिणीचा विवाह सोहळा थाटामाटामध्ये पार पाडलास, जिची मोठ्या आनंदाने पाठवणी करतोयस, याच देवकीचा 8वा मुलगा तुला ठार मारेन. बस आकाशवाणी ऐकली कंसानं आणि ही मला हिचा मुलगा 8वा ठार मारणार काय, मी हिलाच संपून टाकतो म्हणून त्या कंसानं तलवार काढली आणि मारायला धावला. इतक्यामध्ये
हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊनिया खडीग माराया धावला, घेऊनिया खडग माराया धावला, घेऊनिया खडीग माराया धावला, घेऊनिया खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. 5 मिनिटं फक्त मंदिरात बसा, 5च मिनिटं फक्त. लक्ष इकडं असू द्या. आता त्याला जाऊ द्या मंदिरात, नंतरच सांगतो. तुम्ही जरी इकडे पाहत असले तर महिला मंडळ सगळं तिकडच पाहिले. हा चला. कृष्णाला माहित झालं होतं की देवकीचा 8वा मुलगा मला मारणार आहे. मीच मारतो म्हणला हिला मुलगा कशाला हो देऊ, हिलाच संपून टाकतो. पण वसुदेव आडवा आला. वसुदेवानं सांगितलं, कंसा माझ्यावर विश्वास आहे ना? जगात कोणावरच बापावर विश्वास नव्हता त्याचा, पण त्याचा वसुदेवावर होता. त्यामागं कारणही तसेच होते. हो, वसुदेवावर होता, बापावर नव्हता, उग्रसेनावर, पण वसुदेवावर आहे म्हणे विश्वास तुझ्यावर. मग मी तुला सगळे मुलं आणून देतो, सगळे मुलं आणून देतो, 8 मुलं आणून देतो म्हणला. घाबरू नको. काही ठिकाणी उल्लेख आहे बंदीखान्यात ठेवलं, पण काही ठिकाणी उल्लेख आहे बंदीखान्यात ठेवलं नाही, कारण वसुदेवावर विश्वास होता. आपल्याकडे महाराष्ट्रात साधू संतांचा उल्लेख आहे की बंदीखान्यात ठेवलं, पण जे उत्तर प्रदेश बिहार तिकडे जे साधू संत आहेत त्यांनी सांगितलं की बंदीखान्यात ठेवलं नाही. चला आपल्याला त्या वादात नाही पडायचं. एक मुलगा झाला. पहिला मुलगा झाल्याबरोबर वसुदेवानं देवकीला म्हटलं, देवकी तो दे मूल्य माझ्याकडं. म्हणले याची काय चूक, दादाला कंसाला तर 8वा मारणार आहे ना, हे राहू द्या मालक, माझ्याजवळ हे राहू द्या. म्हणले नाही, शब्द दिलाय मी, शब्द. हो, शब्दाला जागणारा माणूस आहे मी. बस ते मूल घेतलं वसुदेवानं हातामध्ये. हो, सैनिकाला सांगितलं, जा तुमच्या राजाला सांगा, बोलवा त्याला, देवकीला वसुदेवाला मुलगा झालाय म्हणावं. कंस आला. कंसाला सांगितलं त्या दूतानं, राजेसाहेब तुमची बहीण देवकी वसुदेव यांना एक मुलगा झाला, चला लवकर. कंस धावत धावत आला आणि देवकीच्या हातामधला वसुदेवाच्या हातामधला दोघांच्या हातातून ते मूल असं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. देवकी म्हणते, दादा नको रे, दादा नको रे, या मुलाचा काय दोष, हा तर पहिला आहे, तुला 8वा मारणार आहे ना. कंसाला त्यावेळेला दया आली नाही. बस हिसकावून घेतलं त्या मुलाला आणि एक शिळा होती, दगड होता मोठा, त्या दगडाजवळ गेला. कंसानं असं हातात धरलं, गरगर फिरवणार आणि आपटणार, एवढ्यामध्ये कंसाच्या हृदयाला पाजर फुटला. कंसाला वाटलं खरंच आहे, या मुलाचा पहिल्या काय दोष, मला तर 8वा मारणार आहे ना. बस कंस त्या मुलाला घेतलं आणि परत बंदीखान्यामध्ये देवकीकडे आणून दिलं. वर मीटिंग भरली. वर म्हणजे कुठं, डोक्यावर नाही, स्वर्गात देवी देवता मीटिंगला बसले आणि म्हणले, हे जर असं एक एक मुलगा सोडून द्यायला लागला, याच्या पापाचा घडा कवा भरल, काहीतरी केलं पाहिजे, बोलवा नारदजीला. मी सांगितलं, नारदानं कळ लावायचे कामं केले, आग लावायचे कामं केले, पण त्यामध्ये जगाचा उद्धार होता, राक्षसांचा संहार होता, सज्जनांचा रक्षण होतं. सदरक्षणाय खल निग्रहणाय, सज्जनांच्या रक्षणासाठी नारदजी आले. एक कमळाचं फूल घेऊन आले. त्या फुलाला किती पाकळ्या होत्या, 8 पाकळ्या होत्या. 8 पाकळ्याचं कमळाचं फूल घेऊन आले आणि असं धरलं कंसा पुढं आणि मोजून दाखवलं, 1 2 3 4 5 6 7 8. ती पाकळी दिली सोडून, दुसऱ्या पाकळीपासून मोडलं. कोणत्याही पाकळीपासून मोजलं तर 8वा नंबर यायला. सांगितलं, अरे मूर्खा, असं एकेकाला सोडू नको. नारदजी पहा, जेवढा देवासमोर नारदाला मान होता, तेवढेच राक्षस सुद्धा मानायचे बरं का. हो, कंस म्हणला, खरंय नारदजी, तुम्ही माझे डोळे उघडले. कोणत्या रूपातून कव्हा अवतार घेईल ते 1 नंबर सोडून देईल, 8व्याला घेईल का 8वा नंबर सोडून देईल, 2 नंबरला येईल, सगळे मारून टाकतो म्हणला. बस गेला कंस, देवकीच्या हातातलं ते बाळ ओढलं, आणलं आणि शिळेसमोर गरगर फिरवलं, दगडावर आपटलं आणि मारलं.
असं 1 मारलं, 2 मारलं, 3 4 5 6 मुलं मारले, 6. 7व्यांदा देवकी गर्भवती आहे, 7व्यांदा. पण 7व्यांदा 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 5 महिने झाले. 7व्या महिन्यामध्ये देवकीचा अचानक देवकीचा गर्भ, असं म्हटले लोक, देवकीचा गर्भपात झाला. पण तो गर्भ योगमायेनं देवानं रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित केला. रोहिणीच्या गर्भामध्ये तिथं बलराम दादाचा जन्म झालेला आहे त्या 7व्या गर्भापासून, बरोबर. आणि इकडं काय, कंसाला काय वाटलं, त्या दूताने सांगितलं देवकीचा गर्भपात झाला, म्हणले यावेळेला तिला आता काही मुलगा होणार नाही. बस आता 8व्यांदा देवकी गर्भवती आहे. विलक्षण तेज आहे चेहऱ्यावर, कारण पोटामध्ये कोण आहे, स्वतः ब्रह्मांडाचा बाप देव आहे. देव विलक्षण तेज आहे. कंस यायचा, नुसता असा पाहायचा, पण त्याचे डोळे दिपले जायचे, हिम्मत होत नव्हती देवकीच्या चेहऱ्याकडे पाहायची त्याची. हो, दिवसामागून दिवस जात आहेत. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 7 महिने झाले, 8 महिने झाले. देवकी आणि वसुदेव काळजीत आहेत. जसे 7 मारले यानं, तसं हा 8वा देखील मारणार काय. दिवस पूर्ण झालेले आहेत. हो, आता फुलं वाटलीत का सगळ्याला, पुष्पवृष्टी करू आपण एकदा देवाची. ज्याच्या ताटामध्ये फुलं आहेत एकमेकाला द्या. हो, एकमेकाला द्या, फुलं वाटा, गंध फुलं अक्षदा घेऊन ठेवा. आता कारागृहामध्येच फक्त देव प्रगट होणार आहे, पुष्पवृष्टी करायची फक्त. बोलू नका, फक्त बोलू नका, फक्त हाताला काम आहे, तोंडाला नाही. वाटलं झाले फुलं, ठीक आहे. 9 महिने पूर्ण झालेले आहेत आणि श्रावण महिना आहे. श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी आहे तिथी. देवाचा जन्म सांगतो आहे का. श्रावण महिना कृष्ण पक्षामध्ये अष्टमी तिथी आहे. मध्यरात्रीची वेळ आहे, मध्यरात्रीची. आणि एका 5 वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये, चतुर्भुज रूपामध्ये देव कारागृहामध्ये देवकीच्या समोर प्रगट झाले. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्भुज नारायण भगवान की जय. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. चतुर्भुज रूपामध्ये म्हणजे 4 हात आहेत, हातामध्ये शस्त्र देखील आहेत. अशा रूपामध्ये देवकीच्या समोर देव प्रगट झाले. देव जन्मले नाही बरं का, देवाचा जन्म नाही, देवाला कधी जन्म नाही. अयोनी संभव आहे, अयोनी संभव. तुमचा आमचा सर्वसामान्य माणसाचा जसा जन्म होतो का, तसा जन्म देवाचा नाहीये. देव प्रगट झाले. देव प्रगट झाल्याच्या नंतर हो आई अशी हाक मारली देवकीला. आणि देवकी म्हटली, अरे तू एवढा मोठा जन्माला आला, तुला 4 हाताचा माझ्या समोर जन्माला आला, तुला माझा मूल कोणी म्हणेल का, बाळ कोणी म्हणेल का. 4 हाताचा लेकरू जन्माला आल्यावर. लक्ष इकडे द्या, लक्ष इकडे लक्ष द्या, इकडे द्या. मला सांगा, एखाद्याच्या घरी कोणाच्या, लक्ष इकडे द्या, ए छोट्या बस खाली, बसा खाली, बसा खाली, बसा. कोणाच्या घरी जर समजा 4 हाताचं लेकरू जन्माला आलं, त्याला कोणी वाचू देईल का. भूत म्हणून एका रातोरात मारून टाकतात त्याला. देवकी म्हणली, बापू रे 4 हाताचा जन्माला आला ना, असं माझा मूल तुला कोणी म्हणणार नाही. काय कर, तू लहान होय, हे 2 हात तुझे काढून ठेव, लहान होय. देवानं सांगितलं, आई लहान होतो मी, पण त्या अगोदर माझं एक म्हणणं ऐक. काय, मला इथं धोका आहे मामापासून. मामा लोक लय खतरनाक. मामा हो. कंस कोण, मामाच. शकुनी कोण, मामाच. मारीची कोण, मारीची रावणाचा मामाच. मामा लोक फार खतरनाक, सावध बर का. नाही तर मग लोक आजकाल लय मामा भांजे असं नाव टाकू फिरतात, पण मामापासून सावध. हो, कृष्णानं सांगितलं मला मामापासून धोका आहे. सगळे मामे तसे नसतात बरं का, पण काही कंसासारखे, काही मारीची सारखे, काही शकुनी सारखे मामा लोक फार खतरनाक. कृष्णानं सांगितलं मला इथं ठेवू नका, मी लहान आहे अजून, मला लीला करायच्यात गोकुळामध्ये, म्हणून काय करा, मला कुठं घेऊन चला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने
नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला माया उपजली माया उपजली देवी मज आणि ते नंदाच्या घराला टाळी टाळी हरी नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मजणे गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला मला तिथं घेऊन चला माया उपजली तिथे तिथं जी एक माया मुलगी जन्माला आलेली आहे मला तिथं ठेवा आणि तिथल्या मुलीला तुम्ही उचलून घेऊन या वसुदेवानं सांगितलं बाबा रे देवा खरंय तुझं नेईल तुला मी पण आम्ही तर इथं बंदीखान्यामध्ये हातापायामध्ये बेडे आहेत देवानं सांगितलं मला जवळ घेऊन तर पहा मला हातामध्ये घेऊन तर पहा उचलीला कमळापती हातापायातले बंधनं आपोआप गळतात पायीची बंधने गळती उचलीला कमळापती देव माणूस जेव्हा देवाला जवळ घेतो ना देवाला जवळ घेतल्याबरोबर सगळे बंधन मायेचे गळून पडतात वसुदेवानं तसंच केलं देवाला घेतल्याबरोबर सगळे बंधन गळाले होते आणि जेव्हा माया घेऊन आला वसुदेव देवाला जेव्हा ठेवलं होतं आणि माया उचलून आणली तिथं मुलगी जन्मलेली ते उद्या पाहायचं आपल्याला पण माया आणली देव ठेवला देवाला दूर केलं की सगळी माया मग आपला ताबा करते त्याच्यामुळं देवाला जवळ केलं पाहिजे वसुदेवानं एक बाजूला टोपली पडलेली होती त्या बंदीखान्यामध्ये त्या टोपलीमध्ये देवाला एका वस्त्रामध्ये गुंडाळलं आणि त्या टोपलीमध्ये ठेवलं आणि उचलल्याबरोबर सगळे उचलीला कमळापती पायीची बंधने गळती पायातल्या बेड्या निघून गेल्या हातातल्या बेड्या निघून गेल्या आणि काय आश्चर्य सगळे द्वारपाल जे रक्षक होते सैनिक होते ते सगळे सैनिक मायेमुळं देवाच्या सगळे सैनिक झोपी गेले खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई जब है जन्मे कन्हैया करामात हो गई जब है जन्मे कन्हैया करामात हो गई खुल गए सारे ताले वह क्या बात ताली ताली सर्वांनी टाळी वाजवायची टाळी खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई जब है जन्मे कन्हैया करमात हो गई जब है जन्मे कन्हैया करमात हो गई घेऊन या देवाला घेऊन या भगवान श्री गोपाल कृष्णाचा जन्म गोकुळामध्ये तसाच आपल्या नगरीमध्ये देखील आपण साजरा करतोय सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजवून देवाचं स्वागत करायचंय सोए थे रखवाले हाथों में बरछियां भाले दिल के ताले पड़े थे काले गोपाल के हवाले होने वाले वसुदेव ने शाम को उठाया था पोखरी में श्री श्याम को बिठाया था खुल गए ताले सारे वाक़यात हो गई खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई जब है जन्मे कन्हैया करामात हो गई
वसुदेवानं देवाला डोक्यावर टोपलीमध्ये घेतलं, पायाचे बंधन गळाले, सैनिक झोपी गेले आणि वसुदेव देवाला घेऊन गोकुळाच्या दिशेनं वाटेत निघाले. वाटेमध्ये यमुनामाई नदी आडवी आली आणि यमुनेला वाटलं देवाचं दर्शन घ्यावं, देवाचं दर्शन घ्यावं. पूर चढला अचाट. हो, नदीला यमुनेला खूप पाणी आलं आणि मग वसुदेवाच्या छातीपर्यंत, गळ्यापर्यंत, तोंडापर्यंत, नाकात तोंडात पाणी जायला लागलं. आणि मग देवाला वाटलं हो बापाची परीक्षा किती पाहायची. हळूच टोपलीतून पाय बाहेर काढला आणि यमुनेच्या पाण्याला स्पर्श केल्याबरोबर यमुनेनं मग जायला रस्ता दिला. हो, यमुनेनं रस्ता दिला आणि गोकुळामध्ये वसुदेव घेऊन आले देवाला. सगळं गोकुळ शांत झोपलेलं होतं. नंदबाबाच्या वाड्यात आल्याच्या नंतर नंदबाबाच्या वाड्यामध्ये यशोदामाईच्या खोलीमध्ये यशोदेनं एका मुलीला जन्म दिलेला होता. त्या मुलीच्या बाजूला देवाला, भगवंताला ठेवलं आणि ती मुलगी टोपलीमध्ये घेतली आणि वसुदेव तिथून निघून मथुरेत आले. परत आल्याच्या नंतर काय झालं हे उद्या पाहू, पण आता गोकुळामध्ये काय झालं ते पाहायचं. यशोदामाईची झोपली होते. पहाट झाली, पहाट उजाडलं. पहाटे 6 वाजता तेव्हा सगळे उठायचे बरं का. 6 वाजता तेव्हा लोक 6लाच उठायचे, 5ला उठायचे, 4ला उठायचे. आता आपली सकाळ होती 8 वाजता, 9 वाजता, बरोबर. 6 वाजता गवळणी उठल्या आणि नंदबाबा सुद्धा उठले होते. नंदबाबा उठून कुठं गेले होते? गाईच्या गोठ्यामध्ये दूध काढण्यासाठी तिकडे नंदबाबा गेले होते. सुनंदा नावाची गवळण आली, सुनंदा नावाची गवळण. आणि त्या सुनंदा नावाच्या गवळणीनं पाहिलं यशोदा अजून शांत झोपलेली आहे, पण तिच्या बाजूला मुलगा आहे. याचा अर्थ यशोदेला मुलगा झाला. आणि मोठ्यानं धावत ती वाड्यातून आवाज देत गोठ्याकडे गेली. नंद बाबा बधाई हो, आपको लाला भयो. तिकडची भाषा, ब्रज भाषा. नंद बाबा बधाई हो, आपको लाला भयो. नंद बाबा अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला. अशी हाक त्या सुनंदा गवळणीनं मारली आणि ती हाक ऐकली वाड्याच्या आजूबाजूच्या गवळणीनं. मग एका गवळणीला कळालेली बातमी दुसऱ्या गवळणीला कळायला किती वेळ लागते? तुम्ही एखादी गोष्ट इथं सांगून पहा, आपल्या गावातल्याहून अंदाज लावा. बस एक गवळण दुसऱ्या गवळणीला, दुसरी गवळण तिसऱ्या गवळणीला, असं करत सगळ्या गोकुळामध्ये बातमी पोहोचली. नंदबाबाला यशोदेला मुलगा झाला. बऱ्याच वर्षानंतर म्हातारपणी मुलगा झाला म्हणून सगळीकडे आनंद गोकुळामध्ये. हो, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि सगळे मग गोपी बाळ गोपाळ सगळेजण नंदबाबाच्या अंगणामध्ये जमा झाले आणि नाचून गाऊन आनंद व्यक्त करू लागले. तोच आनंद आता आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे. सगळेजण देवाच्या जन्मामुळे आनंद गोकुळामध्ये सगळ्याला झाला होता. फक्त झालाच नव्हता कोणाला? कंसाला. ज्याला आनंद झाला ते सगळे गोकुळातले, ज्याला आनंद नाही झाला ते कंसाच्या पार्टीचे. मग सगळेजण आता उठून उभं राहतील, पावल्या खेळतील, टाळी वाजवतील, भजन म्हणतील. सगळेजण आपापल्या जागेवर उठून उभं राहतील, पावल्या खेळायच्या, भजन करायचे आणि आनंदानं टाळी वाजवायची. ज्याला फुगडी खेळायची फुगडी खेळा, ज्याला पावल्या खेळायच्यात पावल्या खेळा, ज्याला काहीच खेळायचं नाही त्यानं टाळ्या वाजवा. जे दुसरे खेळायलेत का त्यांना प्रोत्साहन द्या. जरासा इको कमी कर, जरासा. तुम्ही जर समजा टाळी बी नाही वाजवली तर याचा अर्थ तुम्हाला आनंद नाही झाला. बरोबर, आनंद नाही झाला. आणि ज्यांना आनंद नाही झाला ते कोणाच्या पार्टीचे? हा, कंसाच्या पार्टीचे. सगळेजण टाळ्या वाजवतील, फुगड्या खेळतील, आनंद खेळतील. एक गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. हरी बोल. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. अक्कोली गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला.
गवळण 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 म्हणती गवळणीला गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला यशोदेला झाला यशोदेला पुत्र 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 झाला यशोदेला गवळणा म्हणती गवळणीला गवळणा म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला धावती एकी पुढे ताटी वाटी सुंठ वडे एक धावती एकी पुढे ताटी वाटे सुंठ वडे एक धावती एकी पुढे एक वाटी सुंठ वडे एक धावती एकी पुढे एक वाटी सुंठ वडे एक गवळणा गवळण 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 म्हणती गवळणीला गवळणीला गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला 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 पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल गोविंदाला आला रे आला जरा मटकी संभाल ब्रजबाला गोविंदा 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 आला रे आला जरा मटकी संभाल ब्रजबाला गोविंद आला रे याचा आवाज जरा मटकी संभाल ब्रजबाला एक दोन तीन चार पंधरातील पोर हुशार एक दोन तीन चार 15 गावातील पोर हुशार मच गई धूम सारी नगरी में सारी नगरी में मच गई धूम सारी नगरी में सारी नगरी में आया धीरज का लाला संभाल तेरी डगरी रे आया बीरज गावा का संभाल तेरी डगरी रे आया बीरज गावा का संभाल तेरी डगरी रे सोयीनीची गलबला झाली दासी जणी हे लघाले सूर्यनेची गलबल झाली दासी जणी दोघायची 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 फुगडी या बाबाची हा शाबास टाळी 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 सर्वांनी टाळी हरी बोल क्या बात है वाह टाळी टाळी सर्वांनी टाळी हा वारे क्या बात है माऊली 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 विठ्ठल 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 हा शावा टाळी टाळी विठ्ठल 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 माऊली 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 गोपाल कृष्ण भगवान की जय याच पद्धतीनं किंवा याही पेक्षा अतिशय जास्त प्रमाणात आनंद गोकुळच्या गोप आणि गोपींना झाला आणि अशा पद्धतीनं कृष्ण जन्म तिथं साजरा झाला। उर्वरित भगवंताचं चरित्र आपल्याला उद्या पाहायचं आहे आणि आता पाळणा होईल। सगळेजण बसा आता खाली 2 मिनिटात एकदा पाळणा म्हणू आणि
5 सुवासनी पुढे या, 5 सुवासनी पुढे येतील, पाळण्याला हात लावतील. दोरी तर नाही त्याला, पण पाळण्याला हात लावा. 5 सुवासनी या पुढे. हॅलो. बसा, वाटल्यास बसा, काय अडचण नाही, बसा. हा, पाळणा होईल. सर्वांनी शांतता, शांतता राखा. फक्त 5 मिनिटं फक्त. हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा, हलके हलके जो जवा कृष्णाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमधी फिरता खेळणा, पाळण्याच्या मधोमधी फिरता खेळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके गायकाचा आवाज जास्त असला पाहिजे, गायकाचा आवाज. माझा आवाज ठीक आहे. हलके हलके जो जवा कृष्णाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरता खेळणा, पाळण्याच्या मधोमध फिरता खेळणा. सजली ग मऊ मऊ मखमलीची शय्या, निजली ग बाळाची गोरी गोरी काया, बाळ रूपणे देवाचे फुलविते लोचना, बाळ रूपणे देवाचे फुलविते लोचना, पाळण्याच्या मधोमध फिरता खेळणा, पाळण्याच्या मधोमध फिरता खेळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा ग, पाळण्याच्या मधोमध फिरतो